तर हाच भोंदू अशोक खरात स्वतःला कृष्णाचा अवतार सांगायचा असं पीडितेनं पोलीस तक्रारीत सांगितलंय. पतीच्या मरणाची भीती दाखवून गुंगीचे पदार्थ खायला देऊन अत्याचार केले जायचे अशी आपबीती या पीडित महिलेनं पोलिसांना सांगितली. तर क्राईम ब्रांचनं 100हून अधिक व्हिडिओ जप्त केलेत. बघूयात. भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं नाशिकचा भोंदू अशोक खरातकडे महिलाच नाही तर नेतेही जाळ्यात आले आणि खरातचा काळा गोरखधंदा समोर आला. पीडितेनं नाशिक पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातनं पतीच्या मरणाची भीती घालून लैंगिक शोषण केलं. इच्छा नसतानाही खरात लैंगिक शोषण करायचा. तांत्रिक विधीच्या नावाखाली गुंगीचे पदार्थ खायला द्यायचा. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा खरात करायचा. नोव्हेंबर 2022 मध्ये लग्नाचं स्थळ यावं म्हणून एक खडा आणि 50,000 घेतले. लग्नानंतर सुद्धा अधूनमधून आशीर्वाद घेण्यासाठी बोलावून अत्याचार केल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलंय. अत्याचारासंदर्भात कुणाला सांगितल्यास मला आणि पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचंही पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. खोटी नाटी आश्वासनं देऊन आणि जीवाची भीती दाखवून खरातनं महिलांवर अत्याचार केले. तो स्वतःला देवाचा अवतार सांगत होता असंही या पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलंय. मी कृष्णाचा अवतार आणि तू मागच्या जन्मातली माझी राधा असंही तो सांगायचा. आधी पेढा आणि नंतर खारटचं वसलेलं पाणी प्यायला द्यायचं. त्यानंतर डोक्यावर तांब्या ठेवून खरात कानाजवळ पुटपुटायचा. नंतर गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि स्पर्श करायला सुरुवात करायचा असं या पीडित महिलेनं पोलिसांना सांगितलंय. कॅप्टन खरात नामक भोंदू बाबाचे सगळे काळे धंदे आता उघड होणार आहेत. किती मोठं जाळ आहे तेही समोर येईलच. यात कोण कोण आहे तेही समोर येईलच. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या तमाम बहिणींना विनंती आहे, या भोंदू बाबाने जर कुणाला फसवलं असेल, अत्याचार केला असेल, याबद्दल तुम्हाला काही माहितीही असेल आणि कोणी पीडितही असतील तर कृपया पुढे या. न घाबरता तक्रार करा. आपले देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. हे सरकार ऍक्शन घेतं, फक्त भाषण करत नाही. एसआयटी आणि नाशिक क्राईम ब्रांच कडून खरातच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आतापर्यंतच्या छापेमारीत मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलंय. लैंगिक शोषणाचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ, 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. आता खरंच त्याच्याकडे शस्त्र परवाना होता का हाही प्रश्न आहे. या खरात भोंदू बाबानं तब्बल 250 कोटींची माया जमवल्याचंही समोर आलंय. पाथर्डीमध्ये 30 एकर जमीन, जवळपास 150 कोटींची या जमिनीची किंमत आहे. गवळाणे शिवारात कुटुंबियांच्या नावावर 30 कोटींची जमीन आहे. मिरगाव आणि कहांडळवाडी या परिसरात 45 एकर जमीन आहे. अंदाजे या जमिनीची किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे. शिर्डीच्या साई मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर 4 भूखंड आहेत. या भूखंडांची किंमत 50 कोटी रुपये इतकी आहे. तर ओझर विमानतळाजवळ सुद्धा जमीन आहे. कर्मयोगी नगर या ठिकाणी आलिशान बंगला आहे आणि कार्यालय सुद्धा आहे. तर मिरगावात भव्य फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसची किंमत साधारणतः 13 कोटी रुपये इतकी आहे. 35 वर्ष महिला अत्याचार प्रकरणी कॅप्टन खरात म्हणजेच अशोक खरात याला पोलिसांनी अटक केलेली आहे. 6 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळालेली आहे आणि याच परिसरामध्ये त्याने असे आलिशान बंगला जो आहे तो बांधलेला आहे. 13 कोटी या बंगल्याची किंमत आहे. पूर्ण दगडांचं बांधकाम या संपूर्ण बंगल्याला असल्याचं दिसतंय. ब्रह्मा सदन नावाने हा बंगला आहे आणि 2024 मध्ये या बंगल्याची उभारणी करण्यात आलेली आहे. खरातकडे फक्त चाकणकरांचीच ये जा नव्हती तर बडे बडे नेते खरातकडे यायचे. त्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा खरातकडे आलेले आहेत. मंत्री संजय शिरसाट हेही खरातकडे आलेत. माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर हेही खरातकडे आल्याचे फोटो आहेत. तर मंत्री विखे पाटील सुद्धा खरात सोबत दिसतायत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हेही खरातकडे आलेत. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके हे तर चाकणकरांसोबतच एकाच फ्रेम मध्ये आहेत. चाकणकर खरातचे पाय धुवत असताना लंके बारकाईनं निरखून बघतायत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते मिलिंद नार्वेकर हे सुद्धा खरात सोबत दिसतायत. आणि दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सुद्धा भोंदू खरातच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली होती. तर भोंदू बाबा खरातचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत असा दावा संजय राऊतांनी केलाय. तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही अंधश्रद्धा आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला
कलंकित करणारे हे प्रकरण आहे. नऊ मध्ये नाही, याच्यामध्ये मला भारतीय जनता पक्षाचं अजून तरी कोणी दिसलेलं नाही. पोलीस त्याचा योग्य तपास करतील. पोलिसांकडे सर्व मिळालेलं आहे आणि पोलीस प्रशासन हे शोधून काढतील कोण कोण याच्यामध्ये आहे. त्या सर्वांवरच त्या ठिकाणी म्हणजे जे त्या ठिकाणी गुन्हेगार आहेत, खऱ्या अर्थाने जो दोषी आहे त्यावर प्रचंड मोठी कारवाई, जे नियमात आहे साऱ्या कारवाया जे या ठिकाणी सरकार करताय, पोलीस करताय. मला वाटतं की यामध्ये सत्य समोर येईल आणि सत्यामधून असे भोंदूगिरी करणारे लोक हे या ठिकाणी जेरबंद होतील. आता व्हिडिओच्या माध्यमातून खरातचं बिंग फोडणारा त्याचाच ऑफिस बॉय नीरज जाधवला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पैशाच्या हव्यासापोटी त्यानं खरातलाच ब्लॅकमेल करणं सुरू केलं होतं. पण खरातनं पैसे देण्यास नकार दिल्यानं त्या व्हिडिओच्या माध्यमातून नीरजनं पीडित महिलांना ब्लॅकमेल करणं सुरू केलं. शिर्डीतल्या पीडित मुलीला काही व्हिडिओज पाठवल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याच गुन्ह्यावरून आता नीरज जाधवला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या. मनोज गाडेकरसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.